जे स्ट्रॉबेरीसाठी क्लायमेट जे हवं आहे ते फक्त भिलारमध्ये. बाकी हिमाचलमध्ये स्ट्रॉबेरी आहे, नाशिकला स्ट्रॉबेरी आहे, परत आता UP MP मध्ये पण स्ट्रॉबेरी व्हायला लागली. पण ही जी टेस्ट आहे आणि याची जी शाईन आहे आणि याची जी काय म्हणतो आपण टिकण्याची हे जी क्षमता जी आहे ती बाकी स्ट्रॉबेरीमध्ये. किंवा टेस्ट, मेन म्हणजे टेस्ट मातीमधली पाण्याची टेस्ट खूपच. आपण नाही का जाता कारण की फ्रेश याचा शोध ब्रिटिशांनी लावला. महाबळेश्वर, पाचगणी हे ब्रिटिशांचं एक आराम करायचं. इंडियातली सगळे हिल स्टेशन ब्रिटिशांनीच हे केलेली आहेत ना. ऍक्च्युली त्यावेळेस ब्रिटिशांच्या वेळी स्ट्रॉबेरी हे प्लांट एक रानटी हे होतं. हा, त्यांनी ब्रिटिशांनी ह्याला तिथून बाहेर काढून मग त्याचं थोडंफार अजून त्याच्यामध्ये ऍडव्हान्स हे करून. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीज बनतात असं म्हणतात, पण त्यातल्या त्यात भिलार या गावी जास्ती बनतात. या भिलार गावाचं जे वातावरण आहे ते स्ट्रॉबेरीला, या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पूरक आहे आणि त्याचं प्लांटेशन करून ते करतात. त्याचं मदर रोप हे जून ऑगस्टमध्ये येतं आणि इंडियामध्ये त्यावेळेस हेवी रेन्स असतात, त्यामुळे ते खालती वाईमध्ये त्याचे छोटे छोटे रनर्स तयार करतात, म्हणजे छोट्या छोट्या कपमध्ये ते तयार करतात आणि मग नंतर पावसाळा संपल्यानंतर मग त्याचं प्लांटेशन करतात. आणि या सीझनमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये आपल्याला खूप सारी स्ट्रॉबेरी खायला मिळते. भिलार गावातलं स्ट्रॉबेरी फार्म आहे हे. ही स्ट्रॉबेरीची लागवड आहे. छान सुंदर स्ट्रॉबेरी लटकल्यात. आणि त्या साईज मध्ये काही छोट्या मोठ्या असतात, त्याच्यामध्ये हायब्रिड आणि हे पण हायब्रिड नाही, याच्यामध्ये व्हरायटीज असतात वेगवेगळ्या. ओके. आणि हे मदर प्लांट नाही आहे. ते मदर प्लांट ऍक्च्युली इटलीवरून येतं, कॅलिफोर्निया आणि इटलीवरून येतं. आणि कॅलिफोर्निया इटलीवरून ते मदर प्लांट येतं जून महिन्यामध्ये. जून महिन्यामध्ये ते मदर प्लांट आल्यानंतर इथले शेतकरी काय करतात, खाली वाई भागामध्ये जागा भाड्याने घेतात आणि तिथे ते मदर प्लांटचं प्लांटेशन करतात. मग ते एका मदर प्लांट पासून जवळजवळ 20-25 रनर्स पकडतात पिशव्यांमध्ये, छोट्या छोट्या ग्लासमध्ये किंवा पिशव्यांमध्ये किंवा ट्रेमध्ये. आणि मग ते साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या दसऱ्याच्या आसपास ते कट करून वरती आणतात आणि वरती येऊन त्याचं प्लांटेशन. पूर्वी काय होतं, पूर्वी कॅलिफोर्नियावरून स्ट्रॉबेरी जे मदर प्लांट्स यायचे ना, ते डायरेक्ट आम्ही इथे लावायचो डायरेक्ट. पण इथे काय होतं, इथे 4 महिना पावसाळा असल्यामुळे मग ते खराब होतं, हेवी रेन्स आहेत ना, मग तो सगळा पावसाळ्याचा पिरियड असतो, तिथे मग ते खराब होऊन जातात प्लांट्स. ही सगळी दिसतीये, हे सगळं प्लांटेशन आहे स्ट्रॉबेरीचं. हा, सकाळी 6 वाजता प्लकिंगला सुरुवात करतात आणि हा स्ट्रॉबेरी कशी आता लांब लांब जाते, म्हणजे दिल्लीला जाते, कलकत्त्याला जाते, कोचीनला जाते, हैदराबादला जाते, गुजरातला जाते. त्याच्यामुळे ह्या गाड्या सगळ्या सकाळी 11 ते 12च्या सुमारास सगळ्या सुटतात, बँगलोरला जाते. त्याच्यामुळे त्यांना हा माल पॅक करून, प्लकिंग करून, प्रॉपर पॅकिंग करून त्यांच्या पॅकिंग मटेरियलमध्ये त्यांना 10-10:30 पर्यंत पोच करावा लागतो. ओके. म्हणून सकाळी 6 वाजता सुरुवात करावी लागते. अच्छा. तशी खूप मेहनत आहे आणि ह्याला एका लहान बाळासारखं जपावं लागतं. हो, हे तर माहिती आहे. खूप डेलिकेट प्लांट आहे, खूप डेलिकेट प्लांट. जराही वातावरणामध्ये चेंजेस आले की लगेच त्याच्यावरती इफेक्ट होतो. बरोबर. स्ट्रॉबेरी वायनरी आहे. प्रोडक्शन सोलापूरला होतं, आउटलेट इथे आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच होतं. हो का? करत नाही. क्या बात आहे. अच्छा, किंगबेरी अजवाईन हनी का? यामध्ये मिक्स करतात अजवाईन का अजवाईनच्या झाडापासून? फुलापासूनच ते कलेक्ट. ओके ओके ओके. हे तुलसी हनी, हे रोजबेरी हनी
हे हँडमेड सोप पण आहे. सोप सगळे handmade हे आहेत. किंगबेरी, हे वाईन्स आहेत ना? हा हे सगळे वाईन्स ही किंगबेरी वाईन आहे. नाही, किंगबेरी हा ब्रँड आहे. ब्रँड बर, नेम बर. किंगबेरी आहे. ही ग्रेप वाईन आहे. स्ट्रॉबेरी ग्रॅब, अच्छा. ही मलबेरी आहे, ही ही स्ट्रॉबेरी. मलबेरी वाईन आहे. स्ट्रॉबेरी ही ही पोर्ट वाईन आहे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीची. बर, पोर्ट वाईन आहे. आणि ह्या फ्लेवर मध्ये येतात स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये. ओके. यामध्ये माझं जरा अज्ञान आहे. ही स्ट्रॉबेरी आणि मलबेरी फर्मेंट करून केलेली आहे. ही स्ट्रॉबेरी फर्मेंटेड आहे बट शुगर ऍडेड येते अच्छा. त्याच्यामध्ये. आणि ह्या दोन्ही बेस ग्रेप्सचा येतो आणि फ्लेवर्ड स्ट्रॉबेरीचा येतो. त्यात पण शुगर येतं म्हणून 12% अल्कोहोल येतं. त्याच्यात 16% आहे आणि ह्याच्यात 11% आहे. ओके. नॅचरली फर्मेंट करून आलेलं हे आहे. नॅचरली फर्मेंट होतं. ही 850 ला एक बॉटल आहे. नाही, हे 23-24 आहे, 24-25 आहे. अच्छा. 22-23 आणि हे आणि ही 300 ला आहे स्पार्कलिंग 1 टाइम साठी. ओके. बिटर लागतं. आणि नॉन अल्कोहोलिक असतं ते का नाही आहे? नाही सगळं अल्कोहोल आहे. ओके. फर्मेंट केलं तर त्यामुळे. बियर होती ना, बियर था ना जिसमें रखा था. ही जी स्ट्रॉबेरी मलबेरी यूज केली जाते. अच्छा. 7 kg ऑफ स्ट्रॉबेरी 5 किलो मलबेरीपासनं ही किती ml वाईन आहे? 750 ml. 750 ml वाईन बनते आणि 7 किलो स्ट्रॉबेरीपासनं 750 वाईन बनते. आणि हे जे आहेत हे नॅचरल फर्मेंट करतात यामध्ये, त्यामुळे नो शुगर. नो शुगर ऍडेड. आणि अजून काय असतं? शुगर ऍड नाही. शुगर ऍड नसते. नॅचरल फर्मेंट करून जेवढं अल्कोहोल येतं तेवढंच आहे. जे काही अल्कोहोल तयार होतं ते आहे. बरं, मला डिटेल यातलं नाही सांगता येणार कारण की मी स्वतः अज्ञान आहे अल्कोहोलबद्दल. त्यामुळे त्यांनी जी माहिती सांगितली आहे तीच मी सांगते आहे. अँड हे आय गेस एकच आहे वायनरी हो एकच आहोत. महाबळेश्वरमध्ये भिलार गावात. महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच हे आउटलेट आहे. आणि हे सोलापूरमध्ये प्रोडक्शन होतं याचं. या वाईन्स बनत आहेत. अँड भिलार गावामध्ये यांचं एकच शॉप आहे स्ट्रॉबेरी आणि मलबेरी वाईनसाठी.